विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं ध्यास प्रबोधिनीमध्ये। 12 जुलै 2026 आज आपला गट क मुख्य परीक्षा 2025 चा पेपर झालेला आहे आणि सकाळी पहिला पेपर झाल्यानंतर आपण दुसऱ्या पेपरच्या तयारीला जातो, पण दुसरा पेपर झाल्या झाल्या सगळ्यांनी फोन हातात घेतले आणि आपली उत्तर काय बरोबर आहेत, गुगलवरती काय सापडतात अशी सगळी शोधायला सुरुवात केली। गुगलचा उल्लेख मी प्रामुख्याने अशासाठी केला कारण जीएसचा पेपर पुन्हा एकदा गट ब पूर्व परीक्षा 2026 सारखाच थोडासा मॉडरेट टू टफ, मी तर म्हणेल टफ या कॅटेगरीमध्ये आलेला आहे, हे लक्षात घ्या। आणि आता आपण तुमच्यासमोर भूगोल आणि चालू घडामोडी या विषयाचं संभाव्य उत्तर जे आहे ते बघायला आपण करूया। तत्पूर्वी पेपर बद्दल थोडीशी एक जनरल डिस्कशन करूयात की जीएसचा पेपर कसा होता। एक ते लक्षात घ्या की पहिला जो पेपर होता तुमचा पेपर 1 तो 20 पानांमध्ये उरकलेला होता आणि त्यामुळं पेपर 1चा ज्याचा अभ्यास चांगला आहे आणि पीवायक्यू वरती ज्यांचा होल्ड आहे त्यांना पेपर यांना खूप चांगले मार्क पडणार आहेत, त्याच्याबद्दल अडचण नाहीये। आणि त्यामुळं गट क ची मुख्य परीक्षा 2025 चा कट ऑफ हा पेपर 2 म्हणजे जीएसचा पेपर डिसाईड करणार आहे, हे माझं प्राथमिक निरीक्षण आहे आणि जवळपास सगळ्यांचं तेच निरीक्षण असेल अशी अपेक्षा आहे। कारण पेपर 2 मधला जीएस जो आहे त्याच्यामधला आपण सुरुवातीपासून जो आहे पहिला आपलं मॅथ्स आणि रिझनिंग होते। मॅथ्स आणि रिझनिंग हे मॉडरेट टू टफ या कॅटेगरीमध्ये होतं। गट ब ला म्हणजे आता 14 जून 2026 ला जसं मॅथ्स आणि रिझनिंग आलं अगदी त्याच धर्तीवरती आयोगाने मॅथ्स आणि रिझनिंग टाकलेलं आहे, त्यामुळे त्या कॅटेगरीमध्ये सेम आपल्याला जातं। पुन्हा करंट आहे, करंट तर म्हणजे बऱ्याच जणांचा असा प्रश्न असेल की आयोग कुठून टाकते, पण आता थोडंसं बरं वाटलं, मी असेल म्हणेल की मॉडरेटली टू इझी या कॅटेगरीमधलं तुमचं करंट अफेअर्स होतं। किमान 10 पैकी 6 ते 7 प्रश्न तुम्ही जर व्यवस्थित करंटचा अभ्यास केला असेल तर ते व्यवस्थित सुटण्यासारखे होते, त्यामुळे या पद्धतीने आपल्याला ते लक्षात घ्यायचं आहे। आणि आता आला आपल्या भूगोलाचा विषय। भूगोल मात्र मी म्हणेल तो टफ कॅटेगरीतला आहे। नुसता भूगोल नव्हता, भूगोलासोबत आपला पर्यावरण होता आणि पर्यावरणाचे प्रश्न आयोगानं कात टाकल्यामुळं वेगळ्या अँगलनं विचारायला सुरुवात केलेली आहे। ते राज्यसभेला सोपे विचारतात, गट बच्या मेन्सला पण सोपे विचारतात, गट क लाच मागच्या 3 वर्षापासून त्यांनी पर्यावरणाचे प्रश्न थोडेसे डिफिकल्ट आणि वेगळ्या धर्तीवरती विचारायला थोडीशी सुरुवात केलेली आहे। ओके, सायन्स पण पुन्हा त्याच कॅटेगरीतलं मॉडरेटली टू टफ असं म्हणतील। इकॉनॉमिक्स आणि पॉलिटी त्यातल्या त्यात इझी टू मॉडरेट या कॅटेगरीमध्ये होतं, त्यामुळं ओव्हरऑल जर आपण बघितला हा पेपर मॉडरेट आणि टेंडिंग टुवर्ड्स टफ म्हणजे 60% टफनेस असणारा हा पेपर होता, त्यामुळे त्या पद्धतीने आपण बघूयात। आणि आता आपला भूगोल आणि पर्यावरणाचा अनालिसिस आहे। माझ्याकडे आता सेट आहे, आता सेट जो पेपर अवेलेबल झाला तुम्ही आता लगेच घेतलेला आहे। पहिला प्रश्न दिसतोय तुम्हाला भूगोल आणि पर्यावरणाचा, पहिलाच प्रश्न आहे पर्यावरणाचा। पर्यावरणामध्ये संवर्धनात कार्यरत असणाऱ्या राष्ट्रीय पातळीवर संघटना त्यांची मुख्यालय, एक्सपेक्टेड प्रश्न असतो। आपण जी पर्यावरणाची बॅच घेतली होती त्यात पण मी सांगितलं होतं की ज्या महत्वाच्या संस्था आहेत त्या करायच्या आणि त्यातली सर्वात महत्वाची संस्था आहे तुमची ही फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट, बरोबर का। लेक्चरला मी काय सांगितलं होतं, स्टुडंट ऑफ द इयर पिक्चर होता बघा, आणि त्या स्टुडंट ऑफ द इयर पिक्चर मध्ये ते राधा तेरी चुनरीवाला गाणं होतं, तो वाला फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटची संस्था आहे आणि ही येते तुमची डेहराडूनला। त्यामुळे क ला 1 ची जोडी लागली पाहिजे, क ला 1 ची जोडीवाले 2 ऑप्शन आहेत। आणि दुसरे महत्वाचं आपलं अॅन्युअल वेलफेअर बोर्ड जे आहे ते तुमचं चेन्नईला असतं, त्यामुळे अचं उत्तर तुमचं इथं अॅनिमल वेलफेअरच्या साईडला वल्लभगड बलरामगडला जाते आणि हा वन अनुसंधान संस्था तुमचं डेहराडूनला जाते। अजून एक बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया, बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया तुमचं कलकत्ताला जाते, त्यामुळे ब ला तुमचं पुन्हा 4, ब ला 4 वाला ऑप्शन शोधा, क ला 1 वाला ऑप्शन शोधा। उत्तर क्रमांक 3 तुमचं येते सोप्या कॅटेगरीचा प्रश्न, पण हे पाठ लागत होतं, हे एक लक्षात घ्या। तरी सुद्धा हा लेअर 2 चा थोडासा मॉडरेटली टफ प्रश्न होता, हे लक्षात घेते आपल्याला। त्यानंतर प्रश्न क्रमांक 62 दिसतोय, अणुऊर्जेच्या इतिहासातला पहिला अपघात कोणता। आता बऱ्याच जणांनी चर्नोबिल नावाची वेबसिरीज बघितली होती आणि त्यांना चर्नोबिल आणि फुकुशिमा हे दोनच माहित होते, त्यामुळे बऱ्यापैकी पोरांनी हे टिक केलं असेल। पोरांनी चर्नोबिल हे टिक करण्याची शक्यता जास्त आहे, पण एक लक्षात घ्या, सगळ्यात पहिला जो अपघात आहे तो तुमचा चॉक रिव्हर हा अपघात होता, जो की 1952 ला झालेला होता। 3 माइल आयलंडचा अपघात तुमचा 1979 ला झालेला होता, चर्नोबिलचा अपघात तुमचा 1986 ला झाला होता आणि फुकुशिमाचा तुमचा 2011 ला झालेला होता। मी भूगोलामध्ये आपली जी अणुऊर्जा असते त्याच्यामध्ये डिस्कस करताना बऱ्याच वेळेला चर्नोबिल आणि फुकुशिमा विषयी बोललेलो आहे, पण हा प्रश्न पुन्हा एकदा टफ कॅटेगरीमध्ये जातो कारण पोरांना फक्त चर्नोबिल माहित असतं, इथपर्यंत पोरं पासणार नाहीत। प्रश्न बरोबर याची शक्यता थोडीशी फार कमी आहे, त्यामुळे चॉक रिव्हर हे याचं एक्झॅक्ट आन्सर असू शकतं 62चं 2। त्यानंतर वसंतराव नाईक तांडा किंवा बस्ती विकास योजना, आयोग भूगोलामध्ये मागच्या गटकच्या मेन्सला पण एक योजना विचारली आणि या गटकच्या मेन्सला सुद्धा त्यांनी एक योजना विचारली, वसंतराव नाईक तांडा बस्ती विकास योजना। आणि मी तुम्हाला म्हटलेलं होतं की योजनेचं नाव कोणत्या महापुरुषाच्या नावाने दिलंय तशी ती योजना असते। बाबासाहेब आंबेडकरांचं नाव असेल तर ती योजना एससी समाजासाठी असेल, बरोबर। ठक्कर बापांचं नाव असेल तर ती योजना आदिवासींसाठी असेल, महात्मा फुलेंचं नाव असेल तर ती माडी समाजासाठी असेल। आता वसंतराव नाईकांची योजना आहे,
बंजारा समाजाचे ते होते. समाज आपल्याला बघायचं नाही, पण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या नावाने योजना आहे. आणि ही योजना मला सांगा आता, आदिवासी कॅटेगरीमध्ये किंवा त्यांचा वर्ग जो होता तो आदिवासी नव्हता. बऱ्याच जणांनी आदिवासी लिहिण्याची शक्यता आहे. आदिवासी हे उत्तर पहिल्यांदा टिक करायचे. मुस्लिम किंवा इतर मायनॉरिटी कॅटेगरीमध्ये ते नव्हते, त्यामुळे यांच्या मार्फत राबवली जाणार नाही. ग्रामीण विकासाची शक्यता कमी, त्यामुळे राहतोय ऑप्शन तुमचा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग. याच्यामध्ये इतर बहुजन कल्याण विभाग जो आहे त्यांच्या मार्फत. आता हा प्रश्न मी जरी तुम्ही पाठ केला नसला तरी सुद्धा अप्रोच न सोडवायला येणार होता. अप्रोच लागला आणि जुन्या खोंड आहेत ना त्यांचा अप्रोच इथं लागलेला असणार हे लक्षात घ्या. त्यांनी छानपैकी लिहिला असेल. त्यानंतर पुढे 64 नंबर, महाराष्ट्रातील वलेनकोंड हे मंदिर मत्स्य अभयारण्य कोणत्या नदीवर आहे? हे उत्तर जर पेपरामध्ये बरोबर आलं तर ढगात गोळी लागली. कुणी सुद्धा हे करून गेलेलं नव्हतं. हा टफेस्ट कॅटेगरी मधला प्रश्न होता. आणि मग बऱ्याच जणांनी ओळखीची नदी लिहिली असेल, जसं इथं टिक केलंय बघा, वैतरणा नदी लिहिलेली एक टेलिग्रामवरचा रँडम पेपर आहे. याचं उत्तर आहे तुमची काल नदी. महाड जे आहे आपलं रायगड जिल्ह्यामधलं, जिथून तुमचा रायगड आणि लिंगाणा किल्ला दिसतो, तिथं तुमच्या काल नदीमध्ये एका आडवेटेनं हे तुमचं वलेनकोंड नावाचं मत्स्य अभयारण्य आहे. एक लक्षात घ्या, आयोग काट टाकतंय. आयोगाच्या प्रश्नांची पातळी वाढायला लागलेली आहे. आज जायचं आणि गुगलला एक सर्च करायचं महाराष्ट्रामधली मत्स्य अभयारण्य. मी लेक्चरमध्ये करताना भूगोलामध्ये सागरी अभयारण्य आणि मालवण एवढं करून घेतलेलं होतं, याच्या पलीकडे आयोग जाईल असं वाटलं नव्हतं. त्यातल्या त्यात मत्स्य अभयारण्य किंवा म्युझियम जे आहे ते रत्नागिरीला आहे इथपर्यंत माहिती असते. मत्स्य अभयारण्य महाराष्ट्रामध्ये 3 कॅटेगराईज केलेले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती आज जाऊन ती ऍडिशन करून घ्यायची. माझ्याकडे आहेत, परंतु मी सांगणार नाही. ते तुम्ही ऍड करा, त्या निमित्तानं आपण ती माहिती व्यवस्थित पद्धतीनं पाहतोय. क्लिअर आहे सगळ्यांचं? 64चं उत्तर तुमचं 2 असणार आहे. पुढं, निळा कार्बन परिसंस्थांसाठी आंतरराष्ट्रीय धोरण चौकट ही कोणी? आता हा सोप्या कॅटेगरीतला, ज्याला राज्यसेवेच्या मेन्सचा किंवा गटबच्या मेन्सचा आधार आहे, ते पोरग डायरेक्ट उत्तर लिहिले. याचं उत्तर आहे तुमचं कॉन्झर्वेशन इंटरनॅशनल आणि इंटरनॅशनल युनियन ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस ही थेट संस्था आहे. ब्ल्यू कार्बन आहे. व्हॉट इज ब्ल्यू कार्बन? ज्या तुमच्या समुद्री परिसंस्था असतात किंवा जलीय परिसंस्था असतात त्यांच्यामधलं कार्बन जे आहे त्याचं कॉन्झर्वेशन करण्यासाठीचा हा करार आहे. त्यामुळं 65चं उत्तर तुमचं 3 येतंय, सोप्या कॅटेगरीमध्ये आहे. त्यानंतर 66, महाराष्ट्र राज्य वन धोरण 2008 नुसार खालीलपैकी कोणत्या विभागाकडे मानव संसाधन विभागाच्या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी? भूगोलातला प्रश्न, वनसंपत्ती कॅटेगरीचा प्रश्न. अरे वनांची नावं विचारावी, वनांची टक्केवारी विचारावी. आयोगानं विचारलेलं आहे एक योजना फॉरेस्ट पॉलिसी ऑफ महाराष्ट्र 2008 नुसार. आणि मग काय करायचं? अशा वेळेला तुमचा अप्रोच काम करतो. फॉरेस्ट डिव्हिजन जे आहे त्याच्या अंतर्गत आपलं फॉरेस्ट डिपार्टमेंट म्हणजे वन विभाग येतो, ते पण येणारच आहे. सोशल फॉरेस्ट्री म्हणजे काय? रस्त्याच्या कडेला वगैरे झाडं असतात त्याच्यावरती बघा तपकिरी पांढऱ्या कलरचे पट्टे असतात, ती म्हणजे सोशल फॉरेस्ट असते. सामाजिक वनीकरण म्हणतो, ते पण त्यांच्या अंतर्गत येतं. आणि फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे आपण आपल्या पुस्तकात दिले महाराष्ट्र भूगोलाच्या. 1974 ची स्थापना, नागपूरला त्याचं मुख्यालय. हे 3ही या योजनेच्या अंतर्गत घटक येतात. त्यामुळे अप्रोच नुसार या प्रश्नाचं उत्तर ऑल ऑफ द अबव लिहायला पाहिजे होतं. तुम्ही ते पाठ केलेलं नव्हतं. हा अप्रोच या कॅटेगरीतला प्रश्न गेला, हे इथं लक्षात घ्यायचं आहे. ओके. त्यानंतर पुढे जोड्या जुळवांमध्ये अभयारण्यांची संख्या. आता गंमत काय झाली माहितीये का? तुम्ही केलेले अभयारण्य याच्यापेक्षा जास्त होते. आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये 52 अभयारण्य आहेत. हा जो प्रश्न केलेला आहे हा महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या वेबसाईटवरनं थेट घेतलेला आहे. आणि वन विभागाच्या वेबसाईटवरती आज घडीला तुम्ही गुगल करा, महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती 35 अभयारण्य आहेत. आणि 35 मधले विदर्भात त्यांनी 15 दिलेले आहेत. बरोबर, विदर्भात 15 दिलेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये 10 लिस्टेड आहेत. त्यानंतर तुमच्या खानदेशमध्ये 2 लिस्टेड आहेत. आणि कोकण आणि मराठवाड्यामध्ये 4 आहेत. हे माझ्या आकडेवारी सांगत नाही, आपल्या पुस्तकात पण 52च आहे. पण आयोगाने प्रश्न घेतलेला आहे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या वेबसाईटवरनं, तर ते लक्षात घ्या. त्यामुळे याचं उत्तर येतंय तुमचं 2 नंबर. अ ला किती येतंय तुमचं 2, इथं 4 येतंय. खानदेशला तुमचं 3 येतंय. बरोबर आहे. क ला तुमचं 4 हे 15 आणि ड ला तुमचं 1. हे उत्तर तुमचं मोस्ट प्रोबेबली करेक्ट असणार आहे ऍज पर वेबसाईट. त्यानंतर 68 नंबरचा प्रश्न आहे तुमचा, पश्चिम घाट विकास कार्यक्रमाची खालीलप्रमाणे उद्दिष्ट. मला सांगा, पश्चिम घाटाची समिती पाठ केली तुम्ही का? कारण माधव गाडगीळ यांचं निधन झालेलं आहे. कस्तुरीरंगन यांच्याबाबत मागच्या वर्षी निधन वार्ता होती, त्यामुळे ते तुम्ही तिथपर्यंत पाठ केलं असेल 2010 आणि 12 ची समिती. पण पश्चिम घाट विकास कार्यक्रमावरती प्रश्न अपेक्षित आहे का असं कुणाला वाटलं नव्हतं. पण प्रश्न वाचायचा, पॅनिक व्हायचं नाही. वाक्य वाचा, अनुवांशिक विविधता जतन करणे हे ध्येय असू शकतं त्या कार्यक्रमाचं. त्या क्षेत्रातील वंशाचे जतन करणे, हेरिटेज कॉन्झर्वेशन करणे ध्येय असू शकतं. नैसर्गिक वैशिष्ट्य जतन करण्यासाठी
पर्यावरणीय परिस्थितीचा समतोल राखणं हे एकदम जनरलाइज स्टेटमेंट दिलेलं आहे. आणि पुन्हा मानवी विकास कार्यक्रमांमध्ये लोकांचा सक्रिय सहभाग मिळवणं हार्ड आणि फास्ट कुणालाच एक्झॅक्टली इथं पॉइंट आउट करता येत नाही. त्यामुळं अप्रोच नुसार या प्रश्नाचं उत्तर वरीलपैकी सर्व या कॅटेगरीमध्ये जायला हवं आणि आयोग पण शक्यतो हेच उत्तर यामध्ये देईल. त्यानंतर 1971 ते 2000 या कालावधीतील पर्जन्यमानाच्या आकडेवारीनुसार भारतातील सरासरी वार्षिक पर्जन्यमान किती, हे मात्र आपण आपल्या लेक्चरमध्ये आपल्या भारताच्या भूगोलाच्या पुस्तकामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सगळीकडे दिलं. महाराष्ट्राचं ऍव्हरेज रेनफॉल 117 सेंटीमीटर म्हणजे 1170 मिलीमीटर इतका आहे. त्याच्या जवळचा ऑप्शन निवडायचा होता. 900 येत नाही, 1000 येत नाही, 1460 सुद्धा येत नाही. त्यामुळे उत्तर शिल्लक राहिलं 1160.1. हे कुणीही एक्झॅक्टली पाठ केलेलं नसतं, पण अप्रोच वरून तुम्हाला उत्तर लिहायचं होतं. 11वीच्या एनसीईआरटी मध्ये उत्तर दिलंय. आपल्या भारताच्या भूगोलाच्या पुस्तकात पण मी ते उत्तर दिलेलं आहे. त्यामुळं 69चं आन्सर तुमचं 3 असेल. आणि शेवटचा प्रश्न भूगोलाचा, खालील विधानांचा विचार करा. कन्सेप्च्युअल प्रश्न आहे. आता गट ब च्या मेन्सला पण त्यांनी कन्सेप्च्युअलच प्रश्न विचारलेला होता हवामान टॉपिक वरती. महाराष्ट्रातील तामिनी हे भारतातील सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या ठिकाणांपैकी एक आहे. असं म्हटलंय का सर्वाधिक पाऊस पडतंय? अजिबात नाही. महाराष्ट्रातलं सर्वाधिक पावसाचं ठिकाण आंबोली माहिती आहे आपल्याला, आणि भारतातलं सर्वाधिक पावसाचं ठिकाण मौसिनराम आणि चेरापुंजी. त्यामुळे सर्वाधिक असं नाही दिलं. त्यामुळे हे वाक्याला मॉडरेट करताना याला आपल्याला बरोबर घेऊन जायला हरकत नव्हती. त्यानंतर हे ठिकाण पश्चिम घाटाच्या वातसन्मुख बाजूला असल्याने मुसळधार पाऊस पडतो. इथं आली कन्सेप्ट. महाराष्ट्र लक्षात घ्यायचा. महाराष्ट्रामध्ये इथं तुमचा सह्याद्री म्हणजे सह्याद्री पर्वत आहे. तुमचा नैऋत्य मोसमी वारा इकडच्या साईडने एंट्री करतो. आणि वातसन्मुख म्हणजे वाऱ्याच्या दिशेला इकडून वारा आला की सगळा पाऊस तिथं पडतो. तिन्ही बाजूला डोंगर आहे, सगळा पाऊस तिथं अडतो आणि म्हणून तिथं पाऊस पडतो. पहिलं विधानाला दुसरं विधान सपोर्ट करत आहे. आणि तिसरं विधान जनरलाइज स्टेटमेंट आहे. भारतामध्ये 5000 मिमीपेक्षा जास्त वार्षिक सरासरी पर्जन्य पडणारे 14 ठिकाण आहेत. त्यापैकी 10 ठिकाणं पश्चिम घाटात. गुगलला सर्च करा, ऍज इट इज तुमचा रिपोर्ट येतो महाराष्ट्र शासनाच्या पश्चिम विकास कार्यक्रमाचा, आणि ते बरोबर आहे. वेगळं असं त्याच्यामध्ये काहीच नाही, हे लक्षात घ्यायचंय. आणि 14 पैकी 10 ठिकाणं आपल्याकडली हे त्याच्यामध्ये बरोबर आहे. त्यामुळे ब आणि क हे शुअर शॉट बरोबर आहे. आपल्याला घेऊन जायला पाहिजे. त्यामुळे माझ्या मतानुसार या प्रश्नाचं उत्तर आयोग ब क असं देईल, हे लक्षात घ्यायचं आपल्याला. 70 नंबरचा प्रश्न वरीलपैकी सर्व या कॅटेगरीतला. आणि इथं तुमचं भूगोल संपलं. कुठं दिसलं का हो उंच शिखर, घाट दिसले का कुठं? राजकीय भूगोल दिसला का महाराष्ट्राचा? अजिबात नाही. लेण्या नाही विचारल्या, धबधबे नाही विचारले. त्यामुळं चौकटीला सोडून त्याच्या बाहेरचा पेपर होता. आणि म्हणून आपल्यालाही आपला अभ्यास वाढवावा लागेल, कन्सेप्च्युअल क्लिअरिटी आणावी लागेल, तर मार्क्स येतील. मी तर म्हणतो आत्ताच्या याच्यामध्ये हा जो प्रश्न होता तुमचा 69 नंबरचा, हा बरोबर यायला पाहिजे होता. हा वरीलपैकी सर्व या प्रश्न बरोबर यायला पाहिजे होता. 2 प्रश्न. हा वरीलपैकी सर्वचा 3 प्रश्न बरोबर यायला पाहिजे होते. त्यानंतर हा चौथा, हा प्रश्न बरोबर यायला पाहिजे होता. कारण विदर्भामध्ये अमरावती आणि तुमचा नागपूर दोन्ही येतात, त्यामुळे सगळ्यात जास्तची जोडी इथं, त्यामुळे हा पण बरोबर यायला पाहिजे होता. 4. हा प्रश्न तुमचा वरीलपैकी सर्व लिहिला असेल तर बरोबर येईल, म्हणजे 5वी याची शक्यता इथं जास्त होती. त्यानंतर पुन्हा एकदा तुमचा प्रश्न हा थोडासा टफेस्ट कॅटेगरीमध्ये जातो. पोरांनी वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर हे लिहिलं असू शकतं. साईट्स नावाचा स्थलांतराचा करार आहे ते लिहिलं असू शकतं. त्यामुळे हा चुकला तरी हरकत नाही. ते 5 प्रश्न हा चुकायलाच पाहिजे होता. ज्याचा बरोबर आला त्याची ढगात गोळी लागली, हे लक्षात घ्या. त्यानंतर हा प्रश्न अप्रोचनं बरोबर यायला पाहिजे होता. त्यामुळे सरासरी 5 आणि अधिक 1 हा 6 नंबरचा प्रश्न झाला. हा पण पुन्हा टफ कॅटेगरी मधला प्रश्न झाला. त्यानंतर हा जो प्रश्न आहे हा सोपा होता, पर्यावरणाचा अभ्यास केल्यावर यायला पाहिजे. त्यामुळे हा 6 नंबरचा प्रश्न जो बरोबर यायला पाहिजे होता. हा चला हित आहे. तर 10 पैकी मी म्हणतो भूगोलामध्ये तुम्हाला 10 पैकी 6 मार्क आले तर तुम्ही आजच्या पेपरला ऍव्हरेजला राहिलेला असाल. आणि त्याच्या पुढे एखादा मार्क किंवा दुसरा मार्क एक्स्ट्रा घेतला तर तुम्ही मोर दॅन ऍव्हरेज असाल. भूगोलाला 10 पैकी 6 हा गुड स्कोर असेल आजच्या पेपरला, हे लक्षात घ्या. आता त्यानंतर पुढचा विषय आपला आहे चालू घडामोडी. ते एक आपण इथं व्यवस्थित पद्धतीनं लक्षात घेऊया. चालू घडामोडीचा पेपर मला वाटतं सेक्शनला 11 नंबरला प्रश्न असेल तो. चला 11 नंबरचा प्रश्न चालू घडामोडी. ओके 11 नंबर. का रे? सगळ्या गावात चर्चा होती मागच्या वर्षी. पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा सगळ्या गावानं पाठ केलं. स्पर्धा कुणी आयोजित केली, किती किलोमीटरची शर्यत होती, अजितदादांनी झेंडा दाखवला, सगळं पाठ केलं. त्यांनी प्रश्न काय विचारला माहितीये का? या स्पर्धेला मान्यता देणारी संस्था आहे, तिचं नाव आहे UCI 2.2 आणि या संस्थेचा लॉंग फॉर्म काय येतो? बरं त्यातल्या त्यात ऑप्शन बघा. युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल आहे, युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल आहे, युनियन सायकलिस्ट आता विचार करा की इतक्या डीप मध्ये कोणी अभ्यास करतं. आणि मग आता हे मी सुद्धा केलेलं नसतं, हे लक्षात घ्या. स्वित्झर्लंड मध्ये ही संस्था आहे. आणि मग आपल्या लेकरांनी हे लिहिलं असेल बघा, युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल. हे झालं इंग्लिश नाव. स्विस भाषेमधलं नाव
हे येतं. इंटरनॅशनली हे शेवटी आलं पाहिजे. युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनली हे स्विस भाषेमध्ये या संस्थेचं नाव आहे आणि त्या संस्थेनं मान्यता दिलेली आहे, हे लक्षात घ्यायचं. ओके, तर त्यामुळं याचं उत्तर 11चं 2 असेल. 11चं उत्तर 2 येईल. त्यानंतर 12 नंबर, दुर्गम गावामधील शाळाबाह्य मुलींच्या शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या एज्युकेट गर्ल, हा प्रश्न सगळ्यांना आला पाहिजे. याचं उत्तर आहे तुमचं सफीना हुसेन. याचं उत्तर इला बहन भट, हे काय तुम्हाला इथं करायची गरज नव्हती, तो जुना डाटा होता. त्यामुळे याचं उत्तर तुमचं सफीना हुसेन आहे, एकदम करेक्ट मध्ये, काही अडचण नाहीये. ओके, त्यानंतर बानू उस्ताक अरुंधती राय केले. अरुंधती राय याचं उत्तर नाही बरं का, सफीना हुसेन याचं करेक्ट उत्तर आहे 2 नंबर. त्यानंतर डॉक्टर कृष्णस्वामी कस्तुरंगन, जनता पाठ करायचं, 2024च्या करंट अफेअर्स मध्ये निधन वार्तामध्ये पाठ केले आणि यांच्याविषयी सिंपल सेंटेन्सेस तुमची पाठ आहेत. काय पाठ आहेत तुमचं? नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020ला जी आली त्याच्यामध्ये त्यांनी काम केलं, त्यामुळे तिसरं विधान 100% बरोबर असणार आहे. त्यानंतर इस्रोचे 5वे अध्यक्ष, इस्रोची स्थापना 1969, 5व्या अध्यक्षाचा कार्यकाल याच्या सोबत असू शकतो, हे लक्षात घ्यायचं. त्यामुळे दुसरं विधान सुद्धा बरोबर असण्याची शक्यता आहे. त्यानंतर पद्मभूषण, पद्मश्री आणि पद्मभूषण, मी लेक्चरमध्ये सांगितलं होतं ऑल पद्म असं शेजारी लिहून घ्या. त्यामुळे पद्मश्री आहे, पद्मभूषण आहे आणि पद्मविभूषण सुद्धा आहे. त्यामुळे खालची 3 वाक्य आपल्याकडे सोर्सेस आहेत, 3ही वाक्य बरोबर. तुम्हाला विचारलंय सत्य नाही. गंमत काय झाली माहितीये का, पौराणिक कदाचित सत्य नाही हे वाचलंच नसेल, सत्य विधान कोणतं, आणि त्यामुळे पटकन दुसऱ्या किंवा तिसऱ्या ऑप्शनला तुम्ही टिक करू शकता. तर हे 3 बरोबर आहेत आणि हे तुमचं चुकीचं विधान आहे. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर 1 नंबर देण्याची शक्यता आयोग जरा जास्त आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न तुमचा, अंके गौडा यांना 2026 मध्ये कोणत्या योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार? आजच्या पेपरमध्ये पद्मश्रीवरती 3 प्रश्न विचारलेत. पद्म पुरस्कार, एकदा पद्मश्री विचारले, एकदा पद्मभूषण विचारले आणि एकदा हा सेपरेट प्रश्न विचारलेला आहे. तर याचं उत्तर आहे ग्रंथालय क्षेत्रातील आजीवन सेवा. हे डायरेक्टली तुम्हाला गुगलला कुठेही पद्धतीने मिळून जाईल, फक्त असं याचं उत्तर पाहिजे. 14चं उत्तर 1 आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढे 15 नंबर, फेब्रुवारी 2026 मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या इस्रायल दौऱ्यादरम्यान कोणत्या भारतीय विद्यापीठानं हिब्रू युनिव्हर्सिटी ऑफ इस्रायल सोबत करार केला? सोपा प्रश्न होता, रिसेंटचा प्रश्न होता, केलाच पाहिजे होतं आणि याचं थेट उत्तर आहे नालंदा विद्यापीठ. हा चुकला तर स्पर्धेतनं बाहेर. इतका सोपा प्रश्न चुकायचा नव्हता, हे लक्षात घ्यायचं. त्यामुळे 15चं उत्तर तुमचं 2. आता हे सगळ्या गावानं पाठ केले. भिकल्या लाडक्या दिंडा, हे तारपा वाद्य तुम्ही सगळ्यांनी केलं असेल, त्यामुळे 1चं तुमचं 3 हे 100% असणार आहे. सतीश शहा, लेका हम आपके हे कोण पिक्चर बघितलाय का? त्याच्यामधला डॉक्टर म्हणजे सतीश आहे तुमचा, म्हणजे रंगभूमी आणि सिनेसृष्टी. त्यामुळं 3चं उत्तर ब आहे. 3ला ब आणि 3ला ब असणारे 2च ऑप्शन आहेत. त्यात परत 1ला क असणारा एकच ऑप्शन आहे, हे निघलं. रघुवीर खेडकर तुमचे हे आहेत तुमचे काय म्हणतात हे आर्मेडा फर्नांडिस तुमच्या मानवी दुग्ध पिढी. त्यामुळे 2ला उत्तर 1 आहे, त्यामुळे याचं उत्तर 1 येईल. हे सोपं आहे, काय अडचण नाहीये आणि हा उत्तर चुकायला नव्हतं पाहिजे. इझी कॅटेगरीचा प्रश्न होता, हे एक लक्षात घ्या. त्यानंतर पुढे 16चं झालं. पुढे 17 नंबर, ग्रँडस्लॅम एकेरी सामन्यांमध्ये 400वा विजय मिळवणारा जगातला पहिला खेळाडू, हे सगळ्यांनी केलं असेल. याचं उत्तर आहे नोवाक जोकोविच. आणि असं विचारलं 24 ग्रँडस्लॅम तर मात्र तुमचं उत्तर बदलतं. ओके, काल परवाच मॅच झाली ना, त्याच्यामध्ये मला वाटतं नोवाक जोकोविच आणि यानिक सिन्नरची मॅच झाली, त्यांनी नोवाक जोकोविचला हरवलं, यानिक सिन्नर जिंकला. त्यामुळे करंट मध्ये असाल तरी उत्तर तुम्हाला आलं पाहिजे. 17चं उत्तर तुमचं 3 आहे. हा इझी कॅटेगरीचा प्रश्न जातो. पुढे तुमचा परत आला का पद्म पुरस्कार? दुसरा प्रश्न आहे पद्म पुरस्कारावरती. तिसरा प्रश्न, पी नारायण आहेत, अच्युतानंदन आहे, मामुती. आणि आता मला सांगा, हे मॅमोथी कोण? ज्याला खालचे साऊथचे पिक्चर बघायची आवड आहे ना, तमिळ वगैरे, त्यांना मॅमोथी कळेल. मॅमोथी हे तुमचे कला या क्षेत्राशी निगडीत आहेत. त्यानंतर उदय कोटक, कोटक अँड कोटक महिंद्रा बँक, एवढं केलं असलं तरी व्यापार आणि उद्योगाचा प्रश्न सुटतो. त्यामुळे डचं उत्तर तुमचं वाणिज्य उद्योग. डला जर 3 आलं तर डला 3चे 3 ऑप्शन आहेत. त्यानंतर कला तुमचं 4 आलं तर हा ऑप्शन राहतो. अला तुमचं 2, साहित्य आणि शिक्षण, आणि अच्युतानंदन राजकारणी आहे. त्यामुळे उत्तर क्रमांक तुमचं 2 येईल. याचं प्रश्न एकदम सोपा होता, याची अजिबात अडचण नाहीये. त्यानंतर इझी कॅटेगरीचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे तुमचा आता प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी कोणी मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा, हा येण्याचा प्रश्न होता. जुन्या काळी तुमच्याकडे जर अँटेनाचा टीव्ही असेल आणि त्याच्यामध्ये दूरदर्शन लागत असेल तर त्याच्यावरती भीमसेन जोशी, लता मंगेशकर, अमिताभ बच्चन सगळे गाणं म्हणायचे. मिले सुर मेरा तुम्हारा या गाण्याचे बोल जे आहेत ते लिहिले होते पियुष पांडे. मला वाटतं बऱ्याच जणांनी भीमसेन जोशींना टिक केलं असेल. ते गाणं म्हणायचे, लिहिलं कुणी होतं ते गाण्याचे शब्द बोल होते पियुष पांडे यांचे.
त्यामुळे 19 उत्तर 3. इझी कॅटेगरीचा प्रश्न आहे, रिसेंटचा प्रश्न आहे, हे चुकलं नाही पाहिजे. ओके. आणि त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे, 2025 ते 29 या कालावधीसाठी कोणत्या देशाची युनेस्कोच्या मॅन अँड बायोस्फिअर या कार्यक्रमाच्या समन्वयकपदी निवड? आता हा भारताचा संदर्भ नाही त्यामुळे अवघड जातो प्रश्न. याचं उत्तर आहे तुमचं ओमान, हे लक्षात घ्यायचं. त्यामुळे ओमान याचं उत्तर तुमचं थेट येतं. आता झाले 10 प्रश्न, मेन्सला 10च आहेत तुमचे. आता हा प्रश्न थोडा मी टफ कॅटेगरीमध्ये टाकतो, चुकला तरी हरकत नाही, पण हा प्रश्न आलाच पाहिजे. हा दुसरा प्रश्न बरोबर आला पाहिजे होता तुमचा. त्यानंतर हा तिसरा प्रश्न बरोबर आला पाहिजे होता. चौथा प्रश्न बरोबर आला पाहिजे होता. त्यानंतर हा तुमचा 5वा प्रश्न करंटचा प्रश्न होता, रिसेंट, हा पण बरोबर आला पाहिजे होता. त्यानंतर हा 6वा प्रश्न चुकला तरी हरकत नाही, कारण तुम्ही एक कुठलं सेपरेट पाठ करत नाही, यादी फक्त पाठ करता. ठीक आहे, 6 प्रश्न झाले. त्यानंतर हा 7वा प्रश्न बरोबर यायला पाहिजे होता. त्यानंतर हा प्रश्न एज्युकेट गर्ल्स सफिना हुसेन 8वा प्रश्न बरोबर यायला पाहिजे होता. आणि हा चुकला तरी हरकत नाही. त्यामुळे करंटचे 10 पैकी किमान 7 आले असतील तर तुम्ही ॲव्हरेजला असाल, 8 आणि त्यापेक्षा जास्त असतील तुम्ही अबोव्ह ॲव्हरेजला असाल, हे लक्षात घ्या. तर ही होती गट क मुख्य परीक्षा 2025 जी 12 जुलैला झाली, त्याविषयी असणारी भूगोल आणि चालू घडामोडी या संदर्भाची उत्तरं. आता भूगोल आणि चालू घडामोडी संदर्भात आपलं महाराष्ट्राचा भूगोल हे पुस्तक जिस्ट ऑफ महाराष्ट्र अगदी काहीच दिवसामध्ये मार्केटमध्ये उपलब्ध होणार आहे. त्याची दुसरी एडिशन आपण ध्यास पब्लिकेशन यांच्यामार्फत आणतोय. सोबतच चालू घडामोडीची आपली करंट 365 हे बॅच सुद्धा लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. भूगोलासाठी आपल्याकडं संयुक्त गट ब आणि क साठी, पूर्व आणि मुख्यसाठी सह्याद्री ही बॅच आपली सध्या सुरू आहे. त्याच्यामध्ये भारताचा भूगोल घटक संपत आलेला आहे. आणि राज्यसेवेचा अभ्यास जे करतायत त्यांच्यासाठी हिमालय ही तुमच्या राज्यसेवेच्या पूर्वसाठी असणारी भूगोल आणि पर्यावरणाची डिटेल बॅच असणार आहे, हे लक्षात घ्या. आतापर्यंत तुम्ही ध्यास प्रबोधिनीला खूप सारं भरभरून प्रेम दिले, असेच प्रेम देत राहा. पण एक लक्षात घ्या, शेवटी आता सध्या आयोग कात टाकत आहे, त्यामुळे तुमचा अभ्यास वाढवला पाहिजे. लायब्ररीमध्ये जातो, 4-5 तास अभ्यास करतो आणि पास होईल ही अपेक्षा सोडून द्या. तुम्ही या पेपरचं अनालिसिस करून जर पुढे जात असाल तर ती गोष्ट चांगली. आता बऱ्याच जणांची अशी गोष्ट असेल की आज गुगलवरती की चेक करणार, आमच्यासारखे क्लासवाले की टाकणार, उद्या आयोगाची की येणार. आज तुमचा स्कोर असतो 100 पैकी 70 आणि आयोगाची केल्यावर तुमचा स्कोर असतो 100 पैकी 50. हा जो 20चा डिफरन्स आहे, हा 20चा डिफरन्स नेहमी होतच असतो. तुम्ही एक लक्षात घ्यायचं की तुमचा अभ्यास किती लेवलचा आहे आणि त्यानुसार तुमचं अनालिसिस. आता गट कला किती स्कोर येतोय ही 12 जुलैला संध्याकाळी 4 वाजता आयोगाकडे सबमिट केलेली गोष्ट आहे. ती गोष्ट होऊन गेली, त्याच्यावर आता विचार करायची गोष्ट नाहीये. पण 14 जूनचा जो पेपर होता त्याच्या मेप्रीचा निकाल लागलेला आहे. 5 डिसेंबरला आपल्या गट ब च्या मेन्सचा पेपर आहे. त्यामुळे आता गट कचं झालं ते झालं. चांगले मार्क आले असतील तर अभिनंदन आहे, आणि मार्क कमी आले असतील तर अनालिसिस करा आणि लागलीच गट ब ची मेन्स जी 5 डिसेंबरला आहे त्याची तयारी करा, कारण थांबून चालणार नाहीये आणि खूप सारे सगळीकडे स्पर्धा आहे. आपल्याला त्या स्पर्धेमध्ये टिकायचंय. त्यामुळे छानपैकी अभ्यास करा. ध्यास प्रबोधिनी परिवार तुमच्या कायम सोबत आहे. ऑल द व्हेरी बेस्ट अँड थँक्यू व्हेरी मच.